मला काय माहिती नाही. पालकमंत्र्यांनी बोललेले आहेत, पालकमंत्र्याला हा प्रश्न विचारायला पाहिजे. मला असं वाटतं की काल माननीय मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली आणि मी माझ्या दक्षिण मतदारसंघातल्या काही शहरातल्या लोकांच्या भावना ह्या लोकांनी कार्यकर्त्याकडे सादर केल्या आणि मध्यंतरीच्या काळामध्ये कार्यकर्ते माझ्याकडे आले किंवा नागरिक म्हणतात की काय काँग्रेसची लोक येत आहेत, प्रवेश देत आहेत, देऊ नये असं नागरिकांचं मत आहे. कार्यकर्ता हा नागरिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा समन्वयक असतो आणि त्या कार्यकर्त्याने आल्यावर माझ्या कार्यालयामध्ये थोडासा हट्ट करून बसले की बाबा त्यांचा प्रवेश घ्यायचा नाही. मी म्हटलं माझ्या हातात नसतंय, ते प्रदेश ठरवत असतंय. आपल्याला विचारलं तर तुमच्या भावना कळवतो मी. आणि मग त्यांनी माझं कार्यालय सोडून आपलं जिल्हा कार्यालयात त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि त्या भावना मी माझ्या स्वतःवर माझ्या मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांनी त्या भावना व्यक्त केल्यात आणि त्या भावना मी माझ्या पद्धतीनं माझ्या स्वतःवर घेतल्या. मी प्रदेशाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. कालही मला ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी विचारलं, मी म्हटलं आजही भावना त्याच आहेत नागरिकांच्या, कार्यकर्त्यांच्या. प्रवेश घ्यायला माझा कोणताही नकार नाही, कार्यकर्त्यांचाही नकार नाही. फक्त कार्यकर्त्यांची भावना आहे. तुम्हाला नेते लोकांच्या निवडणुका झालेल्या आहेत, खासदाराच्या निवडणुका झालेल्या आहेत, आमदारांच्या निवडणुका झालेल्या आहेत. आत्ता आमच्या निवडणुकीला तुम्ही आमच्याबरोबर भागीदार का आणून देता? आमच्यात भागीदार करू नका. आणि म्हणून त्यांनी मी काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आत्ताच करू नका साहेब. 2 महिन्यानंतर आम्ही सर्वजण कार्यकर्ते त्यांना कुणाला प्रवेश पाहिजे त्याला देतो म्हटलं होतं. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर फोनवरती साहेब म्हटले की उद्या सकाळी रवींद्र चव्हाणला बोलून घे. मी आज सकाळी रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष त्यांनाही विनंती केली. 1% मी परत रात्री मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाल्यावर कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पण कार्यकर्ते म्हणतात की नागरिक अजिबात तयार नाही, नागरिकांनी स्वीकारलेलं नसताना आता घेऊ नका. आणि परत तेच प्रश्न म्हणतायत कार्यकर्ते, आमच्यात भागीदारी तुम्ही आत्ता कोणी देऊ नका. घ्यायचं तर तुमच्या वेळेस घ्या, लोकसभेला घ्या, विधानसभेला घ्या किंवा जिल्हा परिषद आणि महानगरपालिका झाल्यावर कुणालाही प्रवेश देणे त्या लोकांना आमचे काही म्हणणं नाही. नसेल तर यावेळेस मग विधानसभे माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्यांना कोणत्याही प्रकारचं तिकीट दिलं जाणार नाही असं मुख्यमंत्री म्हटलेत. मी तेही निरोप सांगितला प्रदेशाध्यक्षांना. प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की त्यांना कोणतंही तिकीट द्यायचं नाही. साहेबांनी त्यांच्याकडनं शब्द घेतला आहे. आणि मी म्हटलं मग तिकीट द्यायचं नसेल तर मग आज प्रवेश कशाला करता? पण मला असं वाटतं की तरीपर्यंत त्यांनी घेतलेलं आहे. मी 1%चाही होकार दिलेला नाही. त्यांनी मी मला सांगितलं नाही. किंबहुना प्रदेशाध्यक्षांनी मला सांगितलं मी तुमचा परत एकदा निरोप मुख्यमंत्री महोदयांना कळवतो आणि परत तुम्हाला सांगतो काय झालं आहे. पण तोपर्यंत 1 तासाभरात तर तास 1.5 तासामध्ये साधारण मला तुमच्यामार्फत ह्या सगळ्या बातम्या कळालेल्या आहेत. त्यांनाही आश्चर्य वाटायला असं कसं व्हायलं. त्यांच्याही मतदारसंघातले हेच प्रवेश सुरू आहेत. त्यांचेही कार्यकर्ते गोंधळ घालायला लागलेले आहेत. तेही अस्वस्थ आहेत. अनेकाला त्यांनी काहीतरी म्हटलेलं असतं, कुणाला ते ह्याच्या अगोदर प्रवेश दिलेला असतो. आज काल यायचं आणि आज लगेच म्हणजे महानगरपालिकेला तिकीट द्यायचं हे होत नाही. आणि मला दोघांनी शब्द दिलेला आहे की उमेदवार ते मागणार नाहीत. मला असं वाटतं की नेतृत्वावर माझा नाईलाज का होईना पण विश्वास ठेवावाच लागतो. नेतृत्वावर गैरविश्वास दाखवून चालणार नाही. नेतृत्वाने शब्द दिलेला आहे आणि मला काय वाटतंय की ते शब्द पाळतील. असं अविश्वासाचा विषय नाही. पण भारतीय जनता पक्ष प्रदेश असेल केंद्रात असेल, भारतीय जनता पक्ष वाढावा, पक्ष वाढावा, तळागाळापर्यंत जावा ही भावना आहे. परंतु मला असं वाटतं की आम्ही त्या उद्देशानंच लढलेलो आहे. मला आठवतं की 2004ला सोलापूरच्या जनतेने मला काही नसतानासुद्धा प्रतिसाद देऊन मला ह्या सोलापूर जनतेने खासदार केलं. इथून मी परत माढ्याला गेलो, माढ्यालाही लढलो. माढ्यालाही खूप चांगली मतं पवारसाहेबांच्या विरोधात लढली.
तिथून तुळजापूरला गेलो, तुळजापूरलाही मला चांगली मतं मिळाली 11th आवरला जाऊन सुद्धा. शेवटी पार्टी प्रयत्न करत असते, वेगवेगळे प्रयोग करत असते की बाबा वेगवेगळी माणसं आली पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे. स्वाभाविक आहे ते, काय म्हणजे असं विश्वास अविश्वास वगैरे नाही. पण मला असं वाटतं की थोडंसं जो फीडबॅक असतो तो चुकीचा जात असेल असा एक तर्क आहे माझा. जो माझ्या माहितीनुसार 2014ला माझ्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्य एक नाही, सरपंच एकही नव्हता, पंचायत समिती आपल्याकडे नव्हती. त्याही काळामध्ये मला असं वाटतं की मी एकटा आमदार होतो ग्रामीणला, तरीसुद्धा पंचायत समिती सभापती भारतीय जनता पक्षाचा झाला होता, असावं माहिती म्हणून मी सांगतोय मी. आणि तसंच सोलापूर शहरामध्ये सुद्धा बहुतेक आत्ताचे कुणी नसताना सुद्धा सोलापूर महापालिकेमध्ये जवळपास 49 नगरसेवक सोलापूर महापालिकेतली दोन्ही देशमुखांनी मिळून आणलेले होते. त्यात मध्याला सुद्धा कुणीही आमदार नसताना माझ्या माहितीनं 14 का 15 नगरसेवक हे मध्याला होते. म्हणजे उलट माझ्याकडं दक्षिणला 14ला 2 किंवा 1.5 नगरसेवक होता, 1.5चा आता जवळपास 12-13पर्यंत आलो आहे. आणि कार्यकर्ते आणि नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. काही मुठभर लोकांनी माझा अपप्रचार नक्की केला असेल, परंतु त्या अपप्रचार धुडकावून नागरिकांनी माझ्यावर पक्षावर विश्वास ठेवून मला असं वाटतं की खूप चांगल्या मताने निवडून दिलेला आहे, आमच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की अविश्वास आहे. पण माननीय पक्ष संघटना, पक्षाचे नेते एखाद्याला उमेदवारी देत असतात आणि ते उमेदवारी दिल्यावर पक्षाचं काम संपतं, प्रचार वगैरे करत असतं. मग त्या उमेदवाराचं प्रचार करणं आमच्या सर्व कार्यकर्त्याचं काम असतं, ते नागरिकापर्यंत पोहोचवणं, कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवणं. तर मला असं वाटतं की पक्षानं प्रवेशाचं काम केलेलं आहे. आता त्यांचा निरोप आम्ही आमच्या कार्यकर्त्याला परिवर्तन करण्यासाठी प्रयत्न करणार, त्यांचा निरोप नागरिकापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करणार. 288च्या ठिकाणी तिकीट उमेदवारी दिलेली असते, पण काय सगळेच उमेदवार निवडून येतात असं नाही. मला असं वाटतं हा तर्क आहे. आता बघू, कार्यकर्ते स्वीकारतात, नागरिक स्वीकारला की चांगलीच गोष्ट आहे. असं वाटतं की याच्या अगोदरची निवडणूक विजय मालक आणि दिलीप माने, म्हणजे खरंच दिलीप मानेचं कौतुक आहे, ते पटवण्यात हुशार आहेत असं माझं मत आहे. कारण मागच्या वेळेस दिलीप माने मालकाला पटवलं आणि यावेळेस आमच्या सचिन कल्याण शेट्टीला पटवलं. मी दोन्ही वेळेस भारतीय जनता पक्ष म्हणून लढलो आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते दोन्ही वेळेस होते माझ्याबरोबर. पण दुर्भाग्य आहे की नेतृत्वाच्या लक्षात आलं नसेल, नेतृत्वाला सांगितलं असेल आपल्याकडे सोसायट्या नाही, त्या आपल्याकडे ग्रामपंचायत काय, म्हणजे असं रडकं सांगितलं असेल. मी रडका माणूस नाही, लढणारा माणूस आहे. आणि त्यावेळेस म्हणले की आपल्याला एकसुद्धा सीट नाही, सोसायटीत आपल्याला मतदान नाही, एक सोसायटी नाही. मी अभिमानानं सांगतो, बाजार समिती नैतिकदृष्ट्या मीच जिंकलेलो आहे. जिथं एक सोसायटी नाही तिथं 450-500 मतदान सोसायटीचं झालं आहे. आणि जिथं मला एकही ग्रामपंचायत, कमी ग्रामपंचायती होत्या, तरी परंतु 3 उमेदवार माझे निवडून आलेत. आम्ही एवढ्या मोठा सत्ताधारी पक्ष आणि आम्ही पक्षाचे म्हणून आमचा एक माणूस निवडून आला. किती? एक माणूस निवडून आला. हे अभिमान, ही खोटी माहिती वर जाती. आता दावा आहे, आम्ही स्वतंत्र लढलो असतो ना, 100% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते निवडून आले असते. आमच्या कार्यकर्त्यावरती ठराविक जणांनी अन्याय केला असं माझं मत. प्रत्येक प्रभागामध्ये सर्व कार्यकर्त्यांना बोलून सांगितलं, कारण यावेळेस आमच्याकडं उमेदवारी मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून मी सर्वांना विनंती केली की बाबा उमेदवारी मागितली, कार्यकर्ता महत्त्वाकांक्षा असला पाहिजे, उमेदवारी मागितली पाहिजे, त्याच्याबद्दल स्वागतच आहे. परंतु उमेदवार केवळ प्रभागात 4 किंवा 3, म्हणजे काही ठिकाणी 3 आहेत, 4च उमेदवार आपल्याला देता येतात, बाकीच्याला उमेदवारी मिळत नसते. तर मला असं वाटतं की त्यावेळेस आपण सगळ्यांनी एक हो, म्हणजे
लढलं पाहिजे. भारतीय जनता पक्ष म्हणून आपण काम केलं पाहिजे. आपण कार्यकर्ता म्हणून सगळ्यांनी झटलं पाहिजे. म्हणून मी सर्वांची समजूत काढण्याचा त्यावेळेस प्रयत्न केलेला आहे. मग आमचे बूथ प्रमुख असतील, शक्ती केंद्र प्रमुख, पदाधिकारी, काय उमेदवारसुद्धा इच्छुक होते, ते सुद्धा त्या बैठकीला होते बऱ्यापैकी.